युवा मित्रांनो नमस्कार. खरं तर 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्यांचे निकालही आलेले आहेत आणि बऱ्याच मुलांना कुठे प्रवेश घ्यायचा, काय करायचं या संदर्भात अनेक प्रश्न असतात. करिअर कशामध्ये करायचं, काळाच्या दृष्टिकोनातून त्या प्रश्नांना सगळं घरच सामोरं जात असतं आणि यावेळेस जर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, तर आपलं करिअर जे आहे ते चुकीच्या मार्गानेही जाऊ शकतं. तर 12वी नंतर कोणकोणते अभ्यासक्रम आहेत या संदर्भात आपण वेळोवेळी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना आपल्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनासाठी बोलवतच असतो. आजही आपण हेमंत साठे या सरांना वास्तुकला या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. हेमंत साठे सर यांची ओळख सांगायची तर ते आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन इथे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार. सर, आम्हाला सुरुवातीला वास्तुकला आणि त्यातलं शिक्षण या विषयासंदर्भात तुमच्याकडून माहिती हवी आहे. आज मी तुम्हाला सगळ्यांना वास्तुशिल्पशास्त्र, वास्तुशिल्पकला, आर्किटेक्चर जे तुम्हाला म्हणावंसं वाटेल त्या व्यवसायाविषयी आणि त्याच्यामधल्या शिक्षणाविषयी थोडीशी माहिती देणार आहे. आपल्याला नेमकं काय आवडतं, कशात जास्त रस वाटतो, आपली प्रगती नेमकी कशावर अवलंबून आहे, असे अनेक प्रश्न 12वी नंतर पडतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासूनच स्वतःची गोडी कशात आहे हे माहिती असतं. त्यानुसार कोणत्या शैक्षणिक संस्थेमधून त्या त्या क्षेत्रामधलं शिक्षण घ्यायचं या सगळ्याबद्दलची माहिती त्यांनी मिळवलेली असते. पण सगळ्याच विद्यार्थ्यांची अगदी तशीच अवस्था नसते. बऱ्याच जणांना त्याबाबत भरपूर प्रश्न असतात. नेमका स्वतःचा इंटरेस्ट कुठला कदाचित माहिती असतंच नसतंच माहिती नाही. अनेको क्षेत्रांची माहितीच नसते. कोणाच्या ना कोणाच्या सांगोवांगी माहितीच्या आधारे ते पुढचे मार्ग ठरवत असतात. पण मग काही काळानंतर आपल्याला त्यात रस नाही अशी अवस्था होऊन बसते. त्यातल्या बऱ्याच मंडळींचं शिक्षण त्याही कारणामुळे थांबून जातं. हो, वर्ष वाया जाणं हे परवडणारं नाही स्पर्धेच्या या काळात. होय. सर, पण बऱ्याच मुलांची द्विधा मनस्थिती असते, ज्यांचा निर्णय झालेला नाही आहे अद्याप की बाबा कुठल्या क्षेत्राकडे जायचं आहे. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही वास्तुकलेच्या संदर्भात काय सांगू इच्छिता? मी असं त्या बाबतीमध्ये म्हणेन की वास्तुकला, आर्किटेक्चर हे आपल्या आजूबाजूला सगळीकडे जिकडे नजर जाईल तिथे तुम्हाला वास्तुकला दिसतच असते. अगदी रस्त्यावरती तुम्हाला डिवायडर्स जे दिसतात त्या सगळ्या गोष्टींना खरं तर डिझाईन लागतं. आणि हे डिझाईन करण्याकरता म्हणून आर्किटेक्चरचा कोर्स हा 5 वर्षांचा कोर्स आहे 12वीच्या नंतर. 12वीच्या ह्या 5 वर्षांनंतर तुम्हाला काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचं रजिस्ट्रेशन मिळतं आणि तुम्ही आर्किटेक्ट म्हणून स्वतःला म्हणवू शकता. पण याच्यामधल्या छोट्या छोट्या अनेको गोष्टी ज्या असतात त्या गोष्टींचं शिक्षण हे त्याच्यानंतरही पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला करता येतं. उच्च शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टींचं महत्त्व प्रचंड प्रमाणात आहे. कारण अर्बन डिझाईन क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला अनेको संधी आत्ताला उपलब्ध होत आहेत. कारण आपल्याकडे शहरीकरण वाढतं आहे आणि त्या शहरीकरणामुळे या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्कोप वाढला आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे की अनेको मोठमोठाली शहरं तिथे गर्दी वाढती आहे ह्याच्याबद्दल तर शंका नाही आहे. पण आता टियर 2 आणि टियर 3 सिटीजमध्ये सुद्धा याच पद्धतीने गोष्टी प्रचंड प्रमाणामध्ये वाढताना दिसतात. शेवटी असं आहे की त्या त्या क्षेत्रामधला त्या त्या देश प्रदेशामधला माणूस जो असतो त्याला त्याच्या स्वतःच्या प्रदेशाविषयी एक प्रेम असतं आणि त्या प्रेमाच्या पोटी म्हणून तो स्वतःचं करिअर जे असेल ते करिअर तिथेच करायला खरं तर उत्सुक असतो. आत्ताला आर्किटेक्चर मी जसं म्हटलो तसं की सर्वसमावेशक असं प्रोफेशन कुठलं जर असलं तर ते खरं सांगायला लागलं तर आर्किटेक्चर हे आहे. मी हे फक्त स्वतः आर्किटेक्ट आहे म्हणून म्हणत नाही आहे, परंतु तुमची मानसिकता काय नेमकं सांगते त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तो इंटरेस्ट तुम्ही परसू कसा करायचा, पुढे कसा न्यायचा हे सगळं सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून असतं. 12वी नंतरची 5 वर्ष आणि ते उच्च शिक्षण याच्या संदर्भात आपल्या विद्यार्थ्यांना आणखीन काय माहिती देता येऊ शकेल? 12वीच्या नंतरचं हे 5 वर्षांचं जे शिक्षण आहे आपल्याकडे भारतभरामध्ये सुमारे 400च्या वर आर्किटेक्चरचं शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्या सगळ्यांचं मॉनिटरिंग असं म्हणूया आपण, शिक्षण कुठल्या स्वरूपाचं असावं याचं सगळ्याचं कंट्रोल हा काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर स्वतः करत असतं. आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही संस्था अशी आहे की 1972 साली भारताच्या संसदेने कायदा पारित केला, आर्किटेक्ट्स ॲक्ट म्हणतात त्याला. त्या ॲक्टनुसार आर्किटेक्चर नेमकं काम काय काय आहे हे सगळं ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने शिक्षण कुठल्या प्रकारचं आर्किटेक्टला मिळायला पाहिजे. म्हणजे हे अंडर ग्रॅज्युएट लेवलवरतीच असं नव्हे, पोस्ट ग्रॅज्युएट लेवलवरती सुद्धा.
आर्किटेक्चरमध्ये हे असं एकच प्रोफेशन आहे जगभरामध्ये की ज्याच्यामध्ये एकूण 119 क्षेत्रांमध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं. अच्छा. 119 पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीज तुम्हाला मिळू शकतात जगभरामधल्या, मी सांगतोय. हे सगळ्याचा विचार जर का केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये किंबहुना या पद्धतीने आज रिसर्च सुरू आहे आणि त्यानुसार जगभरामध्ये गोष्टी त्याला घडत आहेत. कुठल्याही शिक्षणामध्ये कलेचा संदर्भ आला की आपल्याकडे एक महत्त्वाचं नाव आहे जे जागतिक पातळीवर नावाजलेलं आहे, ते म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट्स. तर भारतभरात कोणकोणत्या अशा नावाजलेल्या संस्था आहेत की जिथून या अभ्यासक्रमाचं शिक्षण मिळतं? मी स्वतः जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरचा विद्यार्थी आहे. बरं. 1987 साली आर्किटेक्चरची डिग्री घेतली आणि त्याच्यानंतर मी मुंबई सोडून पुण्यामध्ये येण्याचा विचार केला. जे स्कूल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे पहिलं आर्किटेक्चरचं कॉलेज. त्यावेळेला होती परिस्थिती अशी की आर्किटेक्चर ब्रिटिशर्स करत असत, म्हणजे 100 वर्ष होऊन गेली त्या संस्थेला. खरं. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळामध्ये, ब्रिटिशकालीन ही संस्था आहे आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की ब्रिटिश आर्किटेक्ट्स असायचे आणि इथे ड्रॉइंग्स करण्याकरता मात्र आजच्या जगामध्ये जे कम्प्युटरवरती पटकन तुम्हाला जगभरात कुठेही कुठलंही ड्रॉइंग पाठवता येतं अशी परिस्थिती त्यावेळेला नव्हती. आणि मग ते ड्रॉइंग्स जी काही कन्सेप्ट्स असतील त्यांचं ड्रॉइंग तयार करून त्यानुसार ते काम करून घेण्यापर्यंतची मजल ही जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधनं घडत असे. बरं. अशी ती संस्था. सर, वास्तुकला ही जी शाखा आहे त्याकडं आपण कोणकोणत्या दृष्टिकोनातून पाहू शकतो? सौंदर्याच्या अनुभूतीमधून किंवा तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून? वास्तुशिल्पकला म्हणायचं, शिल्पशास्त्र म्हणायचं का आर्किटेक्चर म्हणायचं, हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे. शेवटी कितीही जरी म्हटलात तरी एका शब्दामध्ये व्यक्त होऊ शकेल असं हे क्षेत्र नाही आहे. हे क्षेत्र मी जसं म्हटलं तसं सबके परे असं हिंदीमध्ये जसं म्हणतात त्या पद्धतीने ते आहे. सर्वसमावेशक आहे. आर्किटेक्चर इज कन्सिडर्ड टू बी मदर ऑफ ऑल आर्ट्स. टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्टेज, कला, सौंदर्यानुभव, संवेदनानुभव, कोणाला समुद्र आवडतो, कोणाला मोठा पर्वत आवडतो, ह्यामधल्या ज्या संवेदना असतील त्यांचं सुद्धा एक त्याची गोडी आणि त्याचा अनुभव, हे अनुभव सुद्धा तुम्हाला आर्किटेक्चरमधनं वारंवार मिळू शकतात. ही जी आपली पंचमहाभूतं आहेत त्यातल्या प्रत्येक तत्वाचा आपण जो उपयोग किंवा वापर आहे तो आपल्या वास्तुकलेमधनं आपण सौंदर्य आणि कला या दृष्टिकोनातून साकार करू शकतो. बिलकुल. वास्तुकलेकडे संवेदनानुभवातून, सौंदर्यानुभवातून, तंत्रज्ञानातून, संधर्णातून, नगररचनेतून, हस्तकलेतून, दार्शनिकतेतून अशा विविध अंगांनी पाहता येतं. संकल्पना, व्यूह आणि अभिव्यक्ती यांची सांगड घालता येईल असा व्यवसाय म्हणजे वास्तुकला. वैचारिकता आणि सौंदर्य तत्व यांचा वेध वास्तुकलेद्वारे घेता येतो. परंपरा, आधुनिकता यांच्यामधले नातेसंबंध वास्तुकलेद्वारे पाहता आणि अनुभवता येतात. या आणि अशा अनेक तांत्रिक बाबींसोबतच वास्तुकलाशास्त्र तुम्हाला आणि आम्हाला सर्जनशीलतेचं आणि समाजोपयोगी काम करण्याचं वैयक्तिक स्वातंत्र्यही देतं. हो. याच्याच पुढे मी जर थोडंसं बोलायचं म्हटलं तर एखादं सुप्रसिद्ध शहर, एखादं नामवंत ठिकाण या साऱ्यांची क्षणात ओळख पटवणारं मानवनिर्मित प्रतीक म्हणजे त्या शहरात, ठिकाणामध्ये, देश प्रदेशात असलेली कोणती ना कोणती तरी वास्तू. भारताची ओळख सांगतो ताजमहाल, दिल्लीचा उल्लेख आला म्हणजे लाल किल्ला, कुतुब मिनार, इंडिया गेट, चीन म्हटलं की लांबलचक भिंत, या सगळ्या वास्तू डोळ्यासमोर येऊन जातात. दक्षिण भारतात अनेको वर्षांपासून उभी असलेली अनेक देवळं, मी हेही सांगू शकेन की या सगळ्या देवळांची निर्मिती झाली आहे कशी याच्याबद्दल अजूनही अचंबित होतो आपण. ती देवळं आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे असलेले जे गड किल्ले आहेत ते गड किल्ले सुद्धा अक्षरशः, मी थोडासा ट्रेकर पण आहे म्हणून सांगू शकेन, पण अलंग नावाचा गड आहे. त्या गडावरती तुम्ही गेल्याच्या नंतर राहण्याच्या सोयीच्या बरोबरीने तिथे पाण्याची जी काय म्हणूया आपण वॉटर हार्वेस्टिंग असं जे केलेलं आहे ते बघितलं की खरोखरच असं वाटून जातं की ही माणसं आपल्यापेक्षा कितीतरी जास्त विचार करणारी होती. अभिव्यक्ती आणि हे तंत्रज्ञान सांगड कशी घालता येईल या दृष्टिकोनातून आपण बोललात. खरं म्हणजे आपल्याकडचे मोठमोठे वास्तुतज्ञ म्हणता येईल त्यांना, चार्ल्स कोरिया म्हणा किंवा नुकतेच दिवंगत झालेले दोशी सर,
आत्ता आपण महत्त्वाच्या वास्तूंची उदाहरणं सांगितलीत. आपण ही नुसती डोळ्यांसमोर आणली तरी आपल्याला थक्क व्हायला होतं की अरे कसा हा विचार त्यांनी केला असेल. किंवा अशा अनेक वास्तू आहेत भारतातल्या किंवा वेगवेगळी शहर आहेत. इव्हन इटालीचं उदाहरण घ्यायचं झालं तर तिथं पारंपरिकता आणि आधुनिकतेचा याचा कशा तऱ्हेनं संगम झालेला आहे ते बघून थक्क व्हायला होतं. ही जी वास्तुकला आहे, अभिव्यक्तीची सांगड आपण कशा तऱ्हेने घालू शकतो सर? अशा ज्या आगळ्या वेगळ्या स्थापत्य रचना आहेत, या रचना करताना त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या अनेक बाबींचा अभ्यासपूर्ण वेध हा आर्किटेक्चरद्वारे तुम्हाला घेता येतो. आर्किटेक्टचं काम बिल्डिंग डिझाईन म्हणजेच वास्तुरचनेच्या सोबत शहरीकरण, पर्यावरण रक्षण, सस्टेनेबिलिटी, सामाजिक बांधिलकी आणि संवर्धित वैयक्तिक उत्पादकता, ऑगमेंटेड इंडिव्हिज्युअल क्रिएटिव्हिटी अशा पद्धतीने सुद्धा या सगळ्या बाबींसाठी आर्किटेक्चर उपयुक्त ठरतं. आज जगभरात सुरू असलेली विकासाची जर कामं बघितली तर असं लक्षात येतं की दिल्लीचे प्रश्न वेगळे आहेत, मुंबईचे वेगळे आहेत, पण त्यांची उत्तरं मिळेपर्यंत त्याचा शोध घेणं गरजेचं असतं. शासन यंत्रणा, सरकार आणि समाज प्रतिनिधींच्या बरोबरीने या शोधात आर्किटेक्टची मोलाची भूमिका बजावू शकतात आणि बजावतात. त्या भागातल्या समस्या सोडवण्यासाठीचं सामर्थ्य भारताच्या तरुणाईमध्ये नक्की आहे. रचनेच्या विश्वात रमणाऱ्या आपल्या तरुण आर्किटेक्ट्सना भविष्यातल्या विश्वाची रचना करायची आहे. त्याच्यातनं ज्या गोष्टी शिकायला मिळू शकतात आणि त्या नेमक्या कुठल्या शिकायच्या याचं शिक्षण देणाऱ्या चांगल्या ज्या संस्था असतील त्या संस्था म्हणजे नेमक्या कुठल्या याचा चॉईस एक करणं गरजेचं आहे. आत्ताची टेक्नॉलॉजी त्याचे ॲडव्हान्टेजेस घेऊन आपल्याला गोष्टी कुठल्या कुठल्या करता येतील हे सगळं काही आत्ताला अवेलेबल होत आहे. जीवन अर्थपूर्ण करण्याचं रहस्य साहित्य, संगीत, कला यातूनच हाती लागू शकतं. ही जाणीव ज्यांना झाली ते उद्याच्या विश्वाची सुंदर रचना करू शकतात. प्रत्येक व्यक्ती, वास्तू आणि वस्तू निसर्गाला, साऱ्या चराचराला जोडले गेलेले आहेत. निसर्गाच्या किती विरोधात जायचं हे प्रत्येक माणसाने स्वतः ठरवायला लागतं. साधं उदाहरण देतो. आपल्याकडे पूर्वी इंडियन WC असायचे, आज ते आता कमोड्स झाली आहेत आणि आज मी तिला गुडघ्याची दुखणी असलेली मंडळींची संख्या वाढत चालली आहे. आणि हेच आता एक्झॅक्टली उलटं युरोपमध्ये, प्रगत देशांमध्ये उलटं सुरू झालंय. काय म्हणतात त्याला, म्हणजे पूर्ण युटर्नच घेतलाय म्हणजे खरं तर. आणि हे जे होत आहे त्याला कारण पुन्हा एकदा तशीच की आपल्याकडेच असलेल्या ज्या काही बाकीच्या गोष्टी होत्या त्या गोष्टी इतक्या उपयुक्त होत्या माणसाला आणि त्या गोष्टी आता पुन्हा एकदा आपण स्वतःच पुन्हा एकदा आपल्याला स्वतःला पटवायला लागलो. खरं तर आसपासचं हवामान किंवा भौगोलिक रचना याचा वास्तुकलेशी फार निकटचा संबंध आहे. ॲब्सोल्यूट. त्याच्याबद्दल आपण थोडंसं सांगाल का? उपयुक्तता, जीवनमान, हवामान, भौगोलिक परिस्थिती, रचना, ऐतिहासिक मानबिंदू, निसर्ग सौंदर्य आणि भावना अशा सगळ्या अनेको प्रवाहांचा आर्किटेक्चर म्हणजे एक संगम आहे. याची जाण असेल तर सहृदय वास्तुरचनाकार समाजातल्या सगळ्या घटकांचा सर्वसमावेशक विचार करू शकतो. भावी वास्तुरचनाकारात समग्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी बहुश्रुत असणं गरजेचं आहे. त्याकरता आर्किटेक्टला नजर नीट लागते याच्याबद्दल वाद नाही. थोड्या वेळापूर्वीच आपण विकास या संकल्पनेबद्दलही मत मांडलं. खरं तर ह्या ज्या संकल्पना आहेत, विकास किंवा आधुनिकीकरण, ह्या सगळ्या संकल्पनांचा पण पुन्हा एकदा विचार करणं किंवा आपल्या गरजांच्या दृष्टिकोनातून त्याचा धांडोळा घेणं मला वाटतं खरंच आज पुन्हा एकदा व्हायला पाहिजे असं वाटतंय. अगदी बिलकुल आवश्यकता. आणि विकास म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं इथपासून सुरुवात आहे. बऱ्याचशा मंडळींना विकास म्हणजे फक्त मोठमोठ्याल्या उभ्या राहिलेल्या इमारती असा जो संकल्पना असते, गैरसमज, त्याला विकास म्हणायचं का त्याला वाढ म्हणायचं. आणि विकास म्हणजे ॲक्च्युली ज्या बेसिक गोष्टी आहेत, रस्ते, पाणी, वीज, हे नीटपणाने पोचवणं याला विकास म्हणूया आपण. आणि तो जर का विकास म्हटला तर तो आज कुठेतरी थोडंसं आपण कमी पडतोय असं दिसतंय. आणि त्याच्यावरती खूप काही प्रकारांमध्ये आपल्याला विचार करता येऊ शकतो. त्या पद्धतीची तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांच्याबरोबर जर का याच्याबद्दलच्या चर्चा झाल्या तर त्या चर्चांचं काहीतरी फलित मिळू शकेल आपल्या हातात. हे फलित मिळाल्याच्या नंतर त्याच्यावरती ॲक्शन प्लॅन तयार करायला लागेल. आर्किटेक्चरचं शिक्षण घेतल्याच्या नंतर माणूस जनरल केसमध्ये, तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, रतन टाटा हे सुद्धा एक आर्किटेक्ट आहेत बाय एज्युकेशन. आणि ते शिक्षण घेतल्याच्या नंतर हे जर बघितलं तर आर्किटेक्चरच्या शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी जनरल केसमध्ये शिकवल्या जातात. आणि त्यामुळे तुम्ही कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट करू शकता. 50 वर्षांपूर्वीपर्यंत बिल्डर डेव्हलपर ही संस्था अस्तित्वात नव्हती. हे गेल्या 50 वर्षांमधला मॅटर आहे तो. त्याच्या अगोदर काय होत असे तर लोक स्वतः एकत्र यायचे, स्वतःच्या सोसायटीज फॉर्म करायचे, जागा विकत घ्यायचे,
त्याच्यावरती आर्किटेक्ट अपॉइंट करून बिल्डिंगचं डिझाईन करून घ्यायचे, कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून ती बिल्डिंग बांधून घ्यायचं. इतका सिम्पल मॅटर होता. आज मी तिला तो बिल्डर हा या सगळ्या गोष्टी अगोदर करतो आणि त्याच्यानंतर माणसांना तो फ्लॅट विकतो. हे सगळं ट्रेडिंगचीच ॲक्टिव्हिटी आहे. ती ट्रेडिंगची जी ॲक्टिव्हिटी आहे ती ट्रेडिंगची ॲक्टिव्हिटी घडते कशामुळे, तर मी या प्रयत्नांमध्ये स्वतः पडत नाही. मला जे अगोदरपासून मला स्वतःला हवं असल्या पद्धतीने घर बांधून घेणं हे ज्या वेळेला घडत असे त्यावेळेला वेगळा बिल्डर गाठण्याची आवश्यकता नव्हतीच. आर्किटेक्ट या सगळ्या कन्स्ट्रक्शनवरती स्वतः सुपरवाईज करत असे. या पद्धतीने गोष्टी घडत असत. याचं शिक्षण आर्किटेक्चरमध्ये मिळतं ही परिस्थिती आहे. आर्किटेक्चरच्या शिक्षणामध्ये कुठलं मटेरियल कुठल्या ठिकाणी जास्त सोयीस्कर असेल, म्हणजे आज उदाहरणार्थ सांगतो की कोकणातला जांभा पुण्यामध्ये आणून त्याच्यावरती म्हणजे त्याच्या भिंती उभ्या करतात आणि त्याला दोन्ही बाजूनी प्लास्टर करतात. जांभा म्हणजे लॅटराईट स्टोन आहे. तो दगड ज्या वेळेला खाणीमधनं काढला जातो त्यावेळेला तो अक्षरशः करवतीने कापता येईल इतका सॉफ्ट असतो. आणि तोच दगड ज्या वेळेला हवा पाण्याचा मारा त्याच्यावरती झाल्याच्या नंतर तोच दगड इतका टणक बनतो की त्याच्या इतका कठीण होतो की त्याला बाकीचं काही करायला लागत नाही. कोकणामधली घरं ही सगळीच्या सगळी जांभ्यामध्ये असतात. याचं कारण पुन्हा कोकणामधलं वातावरण हे दमट आहे आणि त्या दमट हवेमध्ये तो कोकणातला जांभा हा वापरला जाणं जास्त योग्य आहे हवामानाच्या दृष्टिकोनातून. हां, आता हे समजून त्यानुसार जो कोणी आर्किटेक्चर करेल ते आर्किटेक्चर जास्त काळापर्यंत टिकणारं असेल. हा झाला पहिला मुद्दा. दुसऱ्याच क्षेत्रामधनं आणलेले जी काही पदार्थ असतील ते पदार्थ वापरून तुम्ही आपल्या भागामध्ये जर वापरायला सुरुवात केली, आता त्याच्यावरती ग्रीन नॉर्म्स म्हणून जे काही सगळीकडे जगभर ते आता प्रसिद्ध होत आहेत सस्टेनेबिलिटीच्या नावाखाली. म्हणून सस्टेनेबिलिटी हा नुसता शब्द नाही आहे. सस्टेनेबिलिटी ही तुमच्या अंगी बाणायला पाहिजे. ती जर का बाणली तर त्यानुसार आर्किटेक्चर खऱ्या अर्थाने जास्त उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. आणि त्यानुसार जर का गोष्टी आहेत, तुम्हाला जेवढं मिळतं आहे ते रिसोर्सफुली कशा पद्धतीने तुम्हाला वापरता येईल या सगळ्याचं शिक्षण तुम्हाला आर्किटेक्चर देऊ शकतं. आणि सिरियसली जर का त्या गोष्टी त्या पद्धतीने झाल्या तर त्या 100% उपयुक्त ठरतील याच्याबद्दल मला विश्वास आहे. आता आपण जर आपल्या आयुष्याचा विचार केला तर आपलं आयुष्य हे ठराविक कालमर्यादेत बद्ध असतं. पण आपल्या ज्या वास्तू असतात त्या अनंत काळासाठी पण असू शकतील. वास्तुकला हे जे करिअर म्हणून जर आपण त्या दृष्टिकोनानं पाहायचं ठरलं तर केवळ अभ्यासक्रम किंवा केवळ तंत्रज्ञान या दृष्टिकोनाच्या पलीकडे आपल्या ज्या आवडीनिवडी किंवा आपली जी अभिव्यक्ती आहे एका प्रकारे अभिव्यक्ती घडवण्याचं एक माध्यम असं आपण म्हणू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून हा जो अभ्यासक्रम आहे तुमचा वास्तुकलेचा तो आपल्या व्यक्तिमत्वासाठी पण उपयुक्त ठरू शकतो. प्रचंड उपयुक्त आहे. जर आपण काळाच्या पुढे या वास्तूचा विचार करायचा झाला तर मग या करिअरकडं बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विचार किंवा अभ्यास आपली अभिव्यक्ती घडवण्याच्या दृष्टिकोनातून केला पाहिजे? सामाजिक भावनेतून विचार जर का करायचा झाला तर आर्किटेक्ट हा माणूस खरं तर समाजाच्या सगळ्यात जास्त जवळचा असू शकतो. मी हे या कारणाकरता म्हणतो की सगळी आर्किटेक्ट मंडळी त्याच पद्धतीने त्यांना संवेदना असतील असं नाही. काही फक्त कमर्शियल दृष्टिकोनातनं त्या सगळ्या गोष्टींकडे बघतात. आज जग तसं झालेलं आहे म्हणून. परंतु ग्रामीण भागामध्ये काम करणारी अशी बरीच आर्किटेक्ट मंडळी आहेत आणि जी आयुष्य खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने जगतात हे जर पाहिलं तर अक्षरशः तोंडात बोटं घालण्यासारखं होतं. आज शहरांमधले जे प्रश्न असतात मी मगाशी जसं म्हटलं तसं, आणि त्या ग्रामीण भागातल्या प्रश्नांना ग्रामीण भागातल्याच मंडळींनी जी उत्तरं शोधतील ते जास्त चांगलं सोल्युशन असेल. कारण ते प्रश्न चांगल्या तऱ्हेने जाणू शकतात आपल्या आजूबाजूचे. आपल्याकडे आता परिस्थिती अशी आहे की भारतामधलं आर्किटेक्चर सुद्धा करण्याकरता म्हणून फॉरेन आर्किटेक्ट्सला बोलवलं जातं. का बोलवलं जातं मला माहिती नाही. आपण असं म्हणू की ऐतिहासिक मानबिंदू तयार करण्याकरता म्हणून काही गोष्टी केल्या जातात. म्हणजे चंडीगडचं उदाहरण आपल्याला त्या पद्धतीने देता येऊ शकेल. हे माझं वैयक्तिक मत आहे. चंडीगडमध्ये जे कॉन्क्रीटच्या सगळ्या इमारती उभ्या केल्या आहेत, ले कॉर्बुझिए आर्किटेक्ट आहेत, त्यांच्याविषयी मला स्वतःला आदर आहे. त्यांनी केलेल्या वास्तुशिल्प जी आहेत त्यांनी केलेली ती वास्तुशिल्प छान आहेत का नाही, दिसायला सुंदर आहेत, उपयुक्त आहेत का, याचं जर का भान आपण ठेवलं तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दल काही प्रश्न माझ्या मनामध्ये स्वतःच्या सुद्धा आहेत. साशंकता आहे. नाही, माझ्या नजरेला ते छान वाटलं हे बरोबर. मी इमारत त्याच्याकरता बांधतोय का,
इमारत मी माणसाकरता बांधतोय ना, मग माणसाला उपयुक्तता, माणसाची उपयुक्तता हे सुद्धा त्याच्यामधलं महत्त्वाचं जो तत्व आहे ते तत्व सांभाळून तुम्हाला जर का गोष्टी करता आल्या, हे माझं वैयक्तिक मत आहे. पुन्हा एकदा खरं आहे. म्हणजे तुम्ही उद्याचे आपले भावी आर्किटेक्ट त्यांनी ह्या सगळ्या अभिव्यक्तीचा विचार करून या अभ्यासक्रमाकडे वळावं, म्हणजे त्यांचं जे करिअर आहे ते पुढच्या पिढीसाठी सुद्धा नक्कीच 100% उपयुक्त असं होईल किंवा अगदी बरोबर. आपण एक उदाहरण म्हणून एक समोर ठेवू शकतो. होय. सर, आता आपण वास्तुकला या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून मुलांना म्हणजे या पुढच्या काळासाठी हे क्षेत्र कितपत आशादायी आहे याबाबत काय मार्गदर्शन कराल? आर्किटेक्चरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या 119 ब्रांचेस आहेत. एवढ्या ब्रांचेस कुठल्याही प्रोफेशनमध्ये नाही आहेत. आर्किटेक्चर हे वन ऑफ द 4 प्रोफेशन्स असं म्हटलं जातं वर्ल्ड ओव्हर. आणि त्यातलं शिक्षण घेतल्याच्या नंतर माणसाला ज्या पद्धतीने खरं सांगायला गेलं तर सगळ्या गोष्टींचं ज्ञान होऊ शकतं ही परिस्थिती आहे. काय म्हणूया आपण, सध्याला कम्प्युटरचं क्षेत्र, सॉफ्टवेअरशी निगडीत असलेलं क्षेत्र ते सगळ्यात जास्त चलती आहे. हे बरोबर आहे. परंतु त्या सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा लीड आर्किटेक्ट अशी एक पोझिशन आहे. ओके. महात्मा गांधींना सुद्धा आर्किटेक्ट ऑफ द नेशन म्हटलं जातं. हो. आणि हे या पद्धतीने जर का विचार झाला तर खऱ्या अर्थाने तुम्हाला समजून येईल की आर्किटेक्चर म्हणजे नेमकं काय आहे. यातलं शिक्षण घेतल्याच्या नंतर माणसाला कुठल्या कुठल्या गोष्टींचं ज्ञान होण्याची शक्यता असते. पहिली गोष्ट, हे ज्ञान संपूर्णपणे त्या 12वीच्या नंतरच्या 5 वर्षांमध्येच मिळतं का? नाही. माणूस हा आयुष्यभर काहीतरी शिकत असतो याच्याबद्दल माझा विश्वास आहे. खरं. आमच्याकडे आर्किटेक्चरची सुद्धा प्रॅक्टिस असंच म्हटलं जातं, कारण रोज मी नव्याने काहीतरी शिकतो. त्यामुळे रोज मी कुठल्या तरी गोष्टीची प्रॅक्टिस करतो, सराव करतो, आणि त्याला म्हणून आमच्याही प्रोफेशनमध्ये त्याला प्रॅक्टिस असं म्हटलं जातं. आर्किटेक्चरचं शिक्षण घेण्याकरता सायन्समध्ये, विज्ञान शाखेमध्ये 12वी होणं गरजेचं आहे. त्याच्या बरोबरीने तुम्हाला नाटा म्हणून एक काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर अशी टेस्ट घेतली जाते, चाचणी घेतली जाते. पात्रता चाचणी. त्या चाचणीच्या यावर्षी 2 चाचण्या होऊन गेल्यात. तिसरी चाचणी येत्या 9 जुलैला आहे. त्याच्याविषयीची माहिती सगळी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या वेबसाईटवरती आपल्याला मिळू शकेल. सगळ्या विद्यार्थ्यांनी ती माहिती घ्यावी. या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये 200 मार्कांची ती चाचणी असते. त्याच्यामध्ये 70 मार्क, किमान 70 मार्क लागतात. 12वीमध्ये सायन्समध्ये ॲग्रिगेट 50% जर का गुण असले तर तुम्ही पात्र ठरता. त्याचबरोबरीने आत्ताला पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि गणित या विषयामध्ये सुद्धा एकत्रित या 3 विषयांमध्ये मिळून 50% मार्कांची आवश्यकता असते. याच्याविषयी काही अजून चर्चा सुरू आहेत. त्यामुळे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या लेवलवरतीच याचा निर्णय येत्या काही काळामध्ये होऊ शकेल. याचबरोबरीने जॉईंट एंट्रन्स एक्झाम म्हणून जी इंजिनिअरिंग करता घेतली जाते त्याच्यातला पेपर 2 हा आर्किटेक्चरसाठी काय म्हणूया प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला पुरेसा ठरू शकतो. नाटा किंवा जेई या बरोबरीने तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. 12वीच्या नंतर एक तर 12वी प्लस नाटा किंवा जेई, आणि अदरवाईज तुम्हाला 10वी अधिक 3 वर्षांची पदविका जी असते इंजिनिअरिंगमधली, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला आर्किटेक्चरला ॲडमिशन घेण्याची शक्यता असते. आता आर्किटेक्चरमध्ये किंबहुना डिप्लोमा इन आर्किटेक्चर असा 3 वर्षांचा नवीन जी शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने जाहीर केलं आहे त्याच्यानुसार ते 2030पर्यंत या धोरणाचा अवलंब होणार आहे. आणि त्या अन्वये वेगवेगळे जे कोर्सेस अलाव करणार आहेत त्यामध्ये डिप्लोमा इन आर्किटेक्चर हा सुद्धा एक 3 वर्षांचा कोर्स नव्याने सुरू होतो आहे. त्याच्याही करताच्या मान्यता बऱ्याचशा संस्थांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे. परंतु आर्किटेक्चरचं शिक्षण माझ्या मते 3 वर्षांमध्ये नाही होत. ते शिक्षण घ्यायला तुम्हाला खरं सांगायला गेलं तर 12वीनंतर 5 वर्ष हे करणं, त्याच्यानंतरही ते शिक्षण पूर्ण झालं का नाही. मी माझ्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा असं विचारत असतो की तुम्हाला आर्किटेक्ट व्हायचं आहे का ग्रॅज्युएट इन आर्किटेक्चर व्हायचं आहे, कारण त्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मी स्वतःसुद्धा ज्या वेळेला JJमधनं मी म्हणतो आहे तुम्हाला, JJमधनं मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळेला मी फक्त ग्रॅज्युएट झालो होतो, मी आर्किटेक्ट नव्हतो झालो. मी आर्किटेक्ट व्हायला आणखीन त्याच्यानंतर काही काळ जायला लागला. मी स्वतःला म्हणवू शकत होतो आर्किटेक्ट, कारण मी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडे रजिस्ट्रेशन केलं होतं. कारण तो जो प्रत्येक साईटवरती असलेला जो अनुभव आहे तो अनुभव मिळाल्याच्या नंतर माझ्यामधला प्रगल्भता वाढत गेली. नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन टेक्नॉलॉजीच्या नुसारचे सगळे जे काही मुद्दे असतात ती टेक्नॉलॉजी पडताळून पाहणं हा सुद्धा एक मॅटर आहे.
आणि तोही एक अभ्यासाचा भाग आहे हो, असं मी समजतो. जिवंतपणा आहे म्हणजे या करिअरमध्ये. हो. आणि तो असणारच आहे म्हणजे आमच्याकडे बी व्ही जोशींचंच उदाहरण जर घेतलं तर बी व्ही जोशी 90व्या वर्षी सुद्धा हा मनुष्य काम करत होता हो. हम्म. आमच्याकडे रिटायरमेंट नावाचा शब्द कोणी उच्चारतच नाही हो आमच्या प्रोफेशनमध्ये, सिरियसली सांग. खरं आहे. आणि त्यानुसारच्या गोष्टी आहेत. कुठल्या तरी वास्तूमध्ये आपला जन्म होत असतो, कुठल्या तरी वास्तूमध्ये आपण राहत असतो, कुठल्या तरी वास्तूमध्ये आपण शिक्षण घेत असतो, किंवा कुठल्या तरी वास्तूमध्ये आपण ऑफिस म्हणून जिथं काम करायचं तिथं कार्यरत असतो. तर वास्तू हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्याच दृष्टिकोनातून म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या वेगळ्या अशा शाखेचा विचार करावा. मदर ऑफ ऑल आर्ट्स असं या शाखेचं वर्णन आपण जे केलं ते संयुक्तिक आहे असंच म्हटलं जातं, कारण जी आपली अभिव्यक्ती आहे त्या सगळ्या गोष्टींशी ही अतिशय निगडीत अशी शाखा आहे. आणि ऑफकोर्स आपली उपयुक्तता म्हणूनही आपण या शाखेकडे बघूयात आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी या शाखेचा नक्की विचार करावा. जर त्यांनी या शाखेचा विचार केला आणि त्यांचं उत्तम असं करिअर झालं तर नक्कीच आपल्या राष्ट्रासाठी सुद्धा ते एक महत्त्वाचं ठरू शकेल. तर सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला या वास्तुकलेसंदर्भात जे उपयुक्त असं मार्गदर्शन केलं आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या युवकांना, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व युवा मित्रांतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद.